तर ही आहे माझी एंगेजमेंट ब्राईड. मी आज हिचा मिनी ट्युटोरियल शेअर करणार आहे. त्याच्या आधी तुम्ही माझ्या ब्राईडचा रिव्ह्यू मला ऐका. खूप छान वाटला, खूप आवडलाय आणि तुम्ही एकदम मनापासून मेकअप केलाय आपला समजून आणि खूप गोड वाटते मी. तर आज आपण तिचा करणार आहोत एंगेजमेंट लुक. सगळ्यात आधी मी आय मेकअपपासून स्टार्ट करते. मी सगळ्यात आधी एक लाईट शेड घेतला आहे आणि पूर्ण क्रीजवरती अप्लाय केलेला आहे. माझ्या ब्राईडची रिक्वायरमेंट होती की तिला एकदम मिनिमल आणि सॉफ्ट लुक हवा होता. सो मी तिला सॉफ्ट लुक देण्याचा ट्राय केलेला आहे. ऑलवेज प्रोडक्टची क्वांटिटी कमी घ्या आणि ब्लेंड करा. आता मी त्या आयलॅशेस लावून घेते. आय मेकअप झाल्यावर मी आता करणार आहे बेस मेकअप. स्किन प्रिपरेशन मी ऑलरेडी करून घेतलेलं होतं. माझ्या क्लायंटची स्किन जास्त काही प्रॉब्लेमॅटिक नव्हती म्हणून मी खूप कमी कलर करेक्टिंग यूज केलेलं आहे. क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग नंतर. ऑलवेज लक्षात ठेवा की खूप लेस प्रोडक्ट यूज करा, जसं की फाउंडेशन, कन्सिलर, बिकॉज त्याने तुम्ही नंतर फाउंडेशन बिल्ड करू शकता, बट जास्त हेवी फाउंडेशन तुम्ही कमी नाही करू शकत. म्हणून ऑलवेज खूप कमी कमी प्रोडक्ट यूज करा आणि प्रॉपर त्याला ब्लेंड करा. ब्लेंडिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. देन मी हायलायटिंगसाठी एक कन्सिलर यूज करते. त्याला पण मी लगेचच ब्लेंड केलेलं आहे. तुम्ही ऑलवेज डॅम ब्युटी ब्लेंडर यूज करा, बिकॉज खूप जण असे असतात की एकदम ओला ब्युटी ब्लेंडर यूज करतात. त्याच्यामुळे आपला मेकअप जास्त स्प्रेड होऊ शकतो किंवा बेस तुमचा हलू शकतो. म्हणून तुम्ही ऑलवेज डॅम ब्युटी ब्लेंडर यूज करा. देन मी पावडर लॉकिंग झाल्यानंतर मी इथे यूज करत आहे ब्लश. जास्त काही कॉन्टोरची रिक्वायरमेंट नव्हती म्हणून मी एकदम हलका पावडर कॉन्टोर केलेलं होतं आणि माझ्या क्लायंटचे ऑलरेडी फीचर्स खूप छान होते. सो म्हणून मी फक्त एक लाईट शेड कॉन्टोरचा यूज केलेला आहे. ऑलरेडी खूप हीट चालू आहे, सो मी ऑलवेज प्रोडक्ट यूज करताना खूप लाईट हात ठेवते. आता आपण आय मेकअप कंप्लीट करून घेऊयात. मी लोअर लॅश लाईनवरती एक लाईट ब्राऊन शेड घेऊन त्याला स्मच करणार आहे छोट्या स्मॉल ब्लेंडिंग ब्रशने. तुम्ही बघा माझा ब्लेंडिंग ब्रश किती मीडियम साईजचा आहे, ना जास्त मोठा ना जास्त छोटा. त्यानंतर मी यूज करते ब्लॅक काजळ. ऑलवेज लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काजळ अप्लाय करता तेव्हा ऑलवेज एक पावडर पफ तुमच्या आईसच्या खाली ठेवा, बिकॉज त्याने तुमचे जे पण थंबचे प्रिंट्स आहेत, काही स्टॅम्प आहेत, ते उठणार नाहीत. सो आता मी काजळ अप्लाय करून घेतलेला आहे आणि बेस पण आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण जे लॅशेस लावले होते, सो ते आपल्या रिअल लॅशेसशी कनेक्टेड दिसण्यासाठी मी आता यूज करते मस्करा. मस्करा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला लगेचच लुकमध्ये डिफरन्स दिसेल, बिकॉज आपल्या मेकअप करताना जे पण आईजवरती पावडर वगैरे पडते तर त्याच्याने थोडंसं ते पावडर इफेक्ट कमी होऊन जातो आणि आपले लॅशेस एकदम जेट ब्लॅक दिसतात. देन मी इथे यूज करते हायलायटर. जे पण हाय पॉईंट्स आहेत आपले, जसे की चिकबोन, नोज, देन तुमचं फोरहेड आणि तुमची चिन, हे तुमचे जे हाय पॉईंट्स आहेत तिथे तुम्ही ऑलवेज हायलायटर अप्लाय करा. खूप लेस क्वांटिटीमध्ये. मला जास्त हायलायटर आवडतं, बिकॉज माझी क्लायंटची रिक्वायरमेंट होती की तिला खूप ड्यूई मेकअप हवा होता आणि इकडे तिचे सगळे फ्रेंड्स बसलेले होते, सो त्याच्यामुळे त्यांच्या खूप साऱ्या गप्पा चाललेल्या होत्या. बट स्टील क्लायंटच्या फेसवरती जरा पण स्माईल लाईन्स नव्हत्या. मी आधी आउटफिटप्रमाणे ब्राऊन लिपस्टिक यूज केलेली होती, बिकॉज जास्त बोल्ड लुक नको होता. बट क्लायंटला ती लिपस्टिक नाही आवडली, सो आता आम्ही ही रिमूव्ह करतो आहे आणि मी आता इकडे एक लिप ऑइल यूज करते. त्याच्याने जी लिपस्टिक आहे पूर्ण रिमूव्ह होऊन जाईल. आणि देन मग आम्ही नंतर आता ह्यावरती यूज केलेला आहे लिप ग्लॉस. त्याच्यामुळे थोडासा लुक खूप एनहान्स होत होता. आणि फायनली मी आता यूज करत आहे मेकअप फिक्सर. फिक्सिंग केल्यानंतर मी नेहमी त्याला फॅनने ड्राय करून घेते, सो मेकअप आपला एकदम छानपैकी सेट होऊन जातो. आणि आता मी ज्वेलरी वगैरे घालून झाल्यानंतर तुम्हाला कंप्लीट लुक समजेलच माझ्या क्लायंटचा कसा वाटतोय ते. क्लायंटने खूप नाजूक ज्वेलरी आणली होती, जसं की तिच्या ओव्हरऑल आउटफिटला खूप जास्त सूट करत होती. बिकॉज तुम्ही बघू शकता माझी ब्राईड पण ऑलरेडी खूप जास्त नाजूक आहे, सो बेसिक ज्वेलरी खूप छान वाटत होती तिच्या पूर्ण साडीवरती. ही तिची एंगेजमेंटची फर्स्ट साडी होती आणि सगळ्यात आधी तुम्हाला मी दाखवलेलं ती तिची एंगेजमेंटची सेकंड साडी होती. सो बेसिकली महाराष्ट्रीयन ब्राईड्स ज्या असतात त्या 2 साड्या चेंज करतात. सो हा आहे तिचा फायनल आणि फर्स्ट लुक. तिला जशी तिची हेअरची रिक्वायरमेंट होती, मेकअपची रिक्वायरमेंट होती, त्यामध्ये ती खूप 100% सॅटिस्फाईड होती आणि तिला तिचा ओव्हरऑल लुक खूप जास्त आवडला होता. तिचं इथे फोटोशूट चालू होतं, सो मी त्याच्यामध्ये काही थोडेसे शॉर्ट्स घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तिचं स्किन एकदम नॅचरली ग्लो करत होती. इवन जास्त लाऊड मेकअप नव्हता वाटत आणि तिला खूप जास्त आवडला. ती खूप जास्त हॅपी होती. तिचा हे विदाऊट ट्रायल मेकअप होता आणि तिने लाईफमध्ये फर्स्ट टाईम मेकअप केलेला, सो तुम्ही बघू शकता एकदम स्किन फिनिश दिसतोय. ओव्हरऑल मेकअप झाल्यानंतर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुमची स्माईल. तुम्ही किती हॅपी आहात किंवा तुम्ही किती खुश आहात
त्यावरून तुमचा मेकअप अजून जास्त फ्लॉलेस दिसतो. आणि ह्या सगळ्यासाठी तिच्या ज्या फ्रेंड्स होत्या त्या खूप जास्त कॉपरेटिव्ह होत्या आणि त्या तिला खूप हसवत होत्या, जेणेकरून ती इंटरनली हॅपी राहील आणि तिचे इवन फोटोज पण छान येतील. सो तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो